नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, कथक हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उत्तर प्रदेश या राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील देविका राणी या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला आहेत। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा पहा, हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हरिद्वार हे शहर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। बघा, प्रश्न क्रमांक चौथा पहा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणत्या? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 38 अक्षांश सीमारेषा ही उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, मीनाबक्कम हे भारतामधलं प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? मीनाबक्कम हे भारतामधलं प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मीनाबक्कम हे भारतामधलं प्रमुख विमानतळ चेन्नई या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मार्टिन ल्यूथर किंग यांना अमेरिकन गांधी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 7 पहा, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बर्लिन ही जर्मनी या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, पांढऱ्या हत्तींचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? पांढऱ्या हत्तींचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील थायलंड या देशाला पांढऱ्या हत्तींचा देश म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया हाऊस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? इंडिया हाऊस बघा, हे प्रमुख बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंडिया हाऊस? बघा, इंडिया हाऊस हे वॉशिंग्टन या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? हॉकीचे जादूगार असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार या ठिकाणी असे म्हटले जाते। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतामध्ये एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? बघा, भारतामध्ये बघा एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला म्हणजे मदर तेरेसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह? सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आणि पृथ्वी हा सर्वात जास्त घनत्व असलेला तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, हॉलेचा धूमकेतू किती वर्षांनी परत दिसतो? बघा, हॉलेचा धूमकेतू परत किती वर्षांनी दिसतो? बघा, हॉलेचा धूमकेतू बघा परत बघा 76 वर्षांनी तो दिसतो। प्रश्न क्रमांक 14 पहा, जगामधला सर्वात खोल मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या जगामधला सर्वात खोल गर्ता मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामधला तो गर्ता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील जगामधला सर्वात खोल मरियाना हा गर्ता पॅसिफिक या महासागरामधला तो गर्ता आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फिलिपाईन्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणता? फिलिपाईन्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा, पेसो या ठिकाणी फिलिपाईन्स या देशाचं चलन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन खालीलपैकी केव्हा असतो?
बघा 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा वाराणसी हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ पुढीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? बघा देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ सन 1855 मध्ये या ठिकाणी तागाची गिरणी उभारण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 20 पहा, स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये कशाचा या ठिकाणी उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये मॅग्नीचा प्रामुख्याने वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सर्वात तरुण पर्वत म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय हा पर्वत सर्वात तरुण असलेल्या ठिकाणी पर्वत आहे. प्रश्न क्रमांक, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा 2.42 या ठिकाणी हिऱ्याचा अपवर्तनांक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा? गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, खट्याळ नदी असे पुढीलपैकी कोणत्या नदीचं नाव आहे? खट्याळ नदी. बघा कोसी या नदीला या ठिकाणी खट्याळ नदी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढे, सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा अन्नाईमुडी शिखर हे सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे? नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे झालेले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सातपुडा या पर्वत डोंगरामुळे नर्मदा आणि तापी नदीचे खोरे या ठिकाणी वेगळे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर या ठिकाणी गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मन्नारची खाडी आणि वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? बघा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव हे जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. बघा छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा माहुले जिल्हा सातारा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या या ठिकाणी समाधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद या शहरामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेंच हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिला? बघा पेंच हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहाय्याने उभा राहिला? तो पेंच हा प्रकल्प मध्य प्रदेश राज्याच्या सहकार्याने उभा राहिला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक आंब्याची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते? आंब्याची खालीलपैकी कोणती प्रसिद्ध जात आहे? बघा हापूस ही आंब्याची या ठिकाणी प्रसिद्ध जात आहे. प्रश्न क्रमांक, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ब्रह्मपुत्र या नदीला तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 75 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास बघा भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे राष्ट्रपती यांना भारताचा पहिला नागरिक या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा संसदेची बघा एका वर्षामधून खालीलपैकी किती अधिवेशने होतात? संसदेची बघा एका वर्षामधून एकूण किती अधिवेशने होतात? बघा या ठिकाणी एकूण 2 अधिवेशने या ठिकाणी होतात. प्रश्न क्रमांक, देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी बघा देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? बघा सुकुमार सेन हे देशाचे बघा पहिले निवडणूक आयुक्त होते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या कोणत्या वर्षी झाल्या होत्या? बघा सन 1976 या वर्षी बघा सर्वाधिक घटनादुरुस्त्या झाल्या होत्या. प्रश्न क्रमांक 5, राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या? राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? 26 जून सन 1874 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होते? बघा जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होते? बघा या ठिकाणी गोड या चवीचं ज्ञान होते. एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लस या ठिकाणी शोधून काढली आहे? एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लस शोधून काढली होती? एडवर्ड जनर यांनी बघा देवीची लस या ठिकाणी शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक, त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा? बघा त्वचा रोग हा पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? बघा अजीवनसत्वाच्या अभावी या ठिकाणी त्वचा रोग या ठिकाणी होत असतो. बघा कडधान्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? बघा कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे कार्बोहायड्रेट्स. बघा कार्बोहायड्रेट्स या अन्न घटकाचे प्रमाण बघा बघा या ठिकाणी बघा कडधान्यामध्ये सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लुईस ब्रेल यांनी बघा अंधांसाठी या ठिकाणी लिपी ही शोधून काढली होती. बघा मानवाच्या पाठीच्या मणक्यापैकी 33 मणक्यापैकी बघा मानेमध्ये एकूण किती मणके असतात? बघा मानेमध्ये एकूण बघा या ठिकाणी 7 मणके असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नागपूर या जिल्ह्यामधली कन्हान ही नदी आहे. प्रश्न क्रमांक वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची वेलिंग्टन बघा खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी? वेलिंग्टन बघा वेलिंग्टन ही बघा न्यूझीलंड या देशाची राजधानी आहे. भूमध्य समुद्राची किल्ले असे खालीलपैकी कशाला म्हटले जाते? भूमध्य समुद्राची किल्ले असे पुढीलपैकी कशास म्हटले जाते? जिब्राल्टरची खाडी यांना बघा ऑप्शन क्रमांक 2 जिब्राल्टरची खाडी यांना भूमध्य समुद्राची किल्ले या ठिकाणी असे म्हटले जाते. अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे? अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा दिनकर गंगाधर केळकर यांचं बघा अज्ञातवासी या ठिकाणी टोपण नाव आहे. बघा बॉम्बशोधक पथकामध्ये कोणत्या जातीचे श्वान हे या ठिकाणी उपयुक्त बॉम्बशोधक पथकामध्ये कोणत्या जातीचे श्वान उपयुक्त ठरतात? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.